तिकडे रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा चेंडू आता महायुतीच्या वरिष्ठांकडे गेलाय। एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला सारत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करतेय, त्यातच जुन्या वादावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वागयुद्ध रंगलंय। त्यामुळे आता हे नेते सत्ता स्थापनेच्या निर्णयासाठी वरिष्ठांकडेच अंगुली निर्देश करतायत। तर सत्ता स्थापनेला विलंब होत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य सध्या गोव्यामध्ये मुक्कामी आहेत। त्यामुळे वरिष्ठ काय निर्णय घेतात यावर सत्ता स्थापनेचं जवळपास सगळं गणित आता अवलंबून आहे। खरं तर महायुती संदर्भातला एकत्र लढण्याचा विचार हा निवडणुकीच्या आधी झाला असता, कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व युती त्या ठिकाणी होती। रायगडच्या जनतेने आमच्या युतीला त्या ठिकाणी कल दिला। आता त्यांना त्या ठिकाणी येण्याचं, या जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये येण्याचं वाटत असेल तर जरूर म्हणजे माझी व्यक्तिशः कुठली काय हरकत असण्याचं काही कारण नाही, पण ह्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असणार आहे। शेवटी वरिष्ठ लेवलला जे आघाड्यांचं गणित आहे ते एकदा पटलावरती आलं की ते हायस्ट जे आहेत, ज्याला सर्वाधिक मताधिक्य दिले, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री निर्णय घेतील। कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या अनुषंगाने योग्य रीतीने जाण्यासाठी बरेच शेतने केलेल्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या मताशी सहमत निश्चित आहोत। पण तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, या जिल्ह्याचे खासदार असतील, मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेतील आणि जो जनाला दिला आहे त्या जनाचा आदर करून यावेळेला शिवसेनेला अध्यक्षपद देतील। तर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात तटकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक सुरू झाल्याचं कळतंय। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने ही मोठी बातमी म्हणावी लागेल। सध्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने भाजप राष्ट्रवादीचे निवडून आलेले उमेदवार गोव्यात असताना दुसरीकडे शिवसेनेचे उदय सामंत सुनील तटकरेंच्या भेटीला पोहोचलेत। त्यामुळे सत्ता स्थापनेला वेगळं वळण मिळणार का अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे या बैठकीत काय ठरतं पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।